कांदा पूर्वी महाराष्ट्रामधल्या ठराविक आपल्या या विशेषतः नगर, नाशिक त्या परिसरामध्ये कांदा पिकवला जायचा आणि त्या माध्यमातून पूर्ण भारताला सप्लाय व्हायचा. तो 12 महिने त्याच्या माध्यमातून सप्लाय व्हायचा. नंतरच्या अलीकडच्या या 10-15 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बदल झाल्या. सभापती महोदय, या बाजूचं मध्य प्रदेश असेल, आता यूपी आणि पूर्ण उत्तरांचल म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी तिथपर्यंत कांदा आता लोक लावायला लागले. इतकंच नाही सभापती महोदय, दुर्दैवाने हे कांदा कसा पिकवायचा त्याचं बियाणं आहे या आपल्या सीड कंपनीच्या माध्यमातून जे आपलं मार्केट होतं, आपलं महत्वाचं मार्केट बाजूचा असणारा श्रीलंका, बाजूचा असणारा बांगलादेश हे अत्यंत महत्वाचं आपलं मार्केट होतं. आणि मागच्या या 4-5 वर्षामध्ये श्रीलंकानी आणि विशेषतः बांगलादेशनी हा कांदा पिकवायचं सुरू केलंय. पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात चीनी कांदा यालाही त्यांनी मार्केटमध्ये उतरवल्यामुळे आपण जे एक्सपोर्ट करायचो, आपलं जे मार्केट होतं त्याला एक प्रकारे अटॅक करण्याचं काम केलं आणि बांगलादेश आणि श्रीलंका याच्यामध्ये ती अडचण आपल्याकडे निर्माण झाली. मागच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय, हे जे आपली प्राइस स्टेबलायझेशन फंड आहे, या फंडच्या माध्यमातून नाफेड आणि NCCF या माध्यमातून 2025-26 ला 3 लाख मेट्रिक टन कांदा हा खरेदी केंद्र सरकारने केला होता.